आमचे नेते सौरभसिंग पाटील हे आमचे अण्णांच्यापासूनचे जवळचे संबंधित आहे. अण्णा धाडाडीने काम केलं अण्णाने, आणि अण्णा असे होते की शब्दाला जाणणारे माणूस व्यक्ती होते. अण्णाने शब्द दिला आहे आणि तो शब्द कधी मोडला आहे असं आमच्या ऐकण्यात पण नाही, आणि प्रत्यक्ष आम्ही जे अनुभवलं आहे ते इतकं, म्हणजे रात्री जर मी 1-1:30 वाजता मी गेलो बोलवायला माझ्या कामासाठी, तर अण्णाने लगेच कपडे घालून बाहेर आलेत, स्वतः गाडी घेऊन. त्या गाडीत मी तेल टाकतो म्हटलं तर तेल त्यांनी घेतलं नाही, एवढी जमेची बाजू. आणि त्या शब्दावरच आम्ही आजपर्यंत अण्णांच्या आणि अण्णांच्या मुलांच्या पाठीमागे अगदी खंबीर आहे, म्हणजे खंबीर आहे. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही त्यांच्यासाठी तयार आहे. रात्र असू दे, दिवस असू दे, आणि कोणी पुढं कोणा असू दे, व्यक्ती कुठलीही पुढल्या समोर असू दे, ह्याशिवाय, ह्या माणसांच्या शिवाय किंवा ह्या नेत्याशिवाय आम्ही कुणाच्याही पाठीमागे जाणार नाही, हा आमचा शब्द आहे. आता सुचिचनची उमेदवारी आहे, शिवसेनेतनं आहे तर, आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर आहे. तिने आम्ही त्यांच्या प्रचारासाठी तिथनं आम्ही फिरायला तयार आहे. आणि खंदा कार्यकर्ता, हाक मारला शब्दाला जागणारा नेता आहे. आणि प्रत्येकानं अशा युवा नेतृत्वाच्या पाठीमागच खंबीर हवावं, आणि त्यांना एकदा बहुमोल संधी देऊन त्यांचं कार्य बघावं. अशा माणसांना कार्य करण्याची संधी दिली तर सर्वसामान्य लोक, गोरगरिबाचे असे अडचणीत असतील त्यांना सहकार्य होईल आणि त्यांना मोठी पाठबळ मिळेल. तुमच्या पाठीशी सदैव माणूस रात्रंदिवस राहणारा माणूस आहे, आणि व्यक्ती आहे, नेता आहे, त्याच्याबद्दल काय शंका नाही. त्यावेळी पण उभारले पण अपयश आलं होतं. आता ह्यावेळी काय परिस्थिती आहे? हाय, परिस्थितीचा बदल आहे, चांगली आहे परिस्थिती, सहकार्य आहे, लोकांचं त्याला पाठिंबा आहे, आणि व्यक्ती तशी आहे. व्यक्ती कुठं बरबडलेलं नाही का, कुठं कोणाच्या आता हे करून नाही, आणि कोणाच्या हाक मारली तर ते पाठीमागं धावून जाणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळं त्या माणसाविषयी आमची अगदी, म्हणजे मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून मी म्हणणार नाही, सर्वसामान्य गरीबात मुलांची फौज पाठीमागं आहे, त्यांच्या तरुण पिढी पाठीमागं आहे. आणि त्यांना ह्या वेळेला लोकांनी, जनतेनं पैसा न म्हणता त्यांना भरभरून यश द्यावं, पाठिंबा द्यावा आणि मतदान करावं, एवढीच मी सदिच्छा त्यांना शुभेच्छा देतो. ठीक आहे. साधारण तुमच्या भागातलं वारं कसं आहे? वारं सर्वजण चांगलंच आहे, त्यांना पाठबळ मिळेल असं हा युवा नेतृत्व आहे, खराड्याचे धारे कार्यकर्ते आहेत, आणि युवकात बसून त्यांच्यासंग चर्चा करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं त्यांच्याविषयी काय आम्हाला शंका वाटत नाही. यावेळी भरपूर सहकार्य आहे लोकांचं, आणि त्यांना लोकांची इच्छा पण आहे की ती हे निवडून यावं. साधारणतः आम्ही फिरतोय ह्या भागातनं, आमच्या ह्या मतदारसंघातनं, तर लोकांचा सपोर्ट चांगला दिसते, पण याचं रूपांतर मतात होईल असं वाटते? रूपांतर होईल, नक्कीच होईल. म्हणजे का की त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचं बोलण्याची शैली आहे किंवा त्यांचं वागणं आहे, ती त्यांच्या पाठीमागं खंबीर साथ देईल, आणि तीच त्यांना निभावून पुढून येईल असं मला 100% वाटतंय. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.